हॅलो, तुझं पोरग किडनॅप आहे. अबे किडनॅप नाही रे, किडनॅप केलं म्हणा. हा हॅलो, तुझ्या मुलाला किडनॅप केलेलं आहे. लवकरात लवकर 50,000 रुपयाची काय म्हणतात त्याला. काय येईल काल फोन दिला बाबा. दाखव, मी बोलतो इकडे. नाही हा हॅलो 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 बोला. तुझ्या पोरगा म्हटलं किडनॅप केलं म्हटलं आम्ही ना. हा जुगाडला म्हटलं पैशाचा पैशात म्हटलं अंधारावर खायचे बांधे तिकडे. जुगाडला म्हटलं 50,000 रुपयाचा. नाही मला बोले त्याला बोलायचं. मला बोला त्याला फोन द्या त्याच्यावर. काय त्याला काय बोलतात ते एवढंच काय रे झाटक भर. त्याला ऊ नाही तू नाही करतात मग काय तर काय आवाज ऐकतं का. बरं ऐक, बोलता बापाला बोल. बाबू बाबू हॅलो बस झालं. बाबा केलं जाणं बस. समजलं तुले तुझ्या पोरग माझ्याजवळ आहे. तुला खोटं वाटत असेल तर जा हिंड गावभर फिर. दिसते का पाय ना तू पहिले. मग काय का मजाक करू लोक काय. 1 एप्रिल गेली भाऊ. सांगू राहिलं तुले. मी काय म्हणतो 50,000 रुपयात जुगाडला नाही लागला एखाद्या दावर त्या घंट्यातनी. या पोराची मुंडी काटतो तुझ्या घरी डिलिव्हरी करतो म्हटलं. फ्री ऑन कॅश ऑन डिलिव्हरी समजलं का. चाल ठेवतो फोन. चाल लवकर एका घंट्यातनी. या बा आणखी हो पोलिसाजवळ खबर गेली. याचे टंगळे कापतो. नाही काय करू त्याला. पाहतो मी जुगाड लावतो. किती कुठं आले ते पैसे. आरामानं कर जरा सगळं दमानं श्वास घेणं जरा साहेब. तू अर्धा घंट्यात मला 50,000 जुगाडला मला फोन ला. तुला सांगतो मी. आणि हो बा पोलिसासोबत नफरत आहे आपली. पोलिस तर मा छत्तीचा आकडा आहे. मग काय तर त्याले का बा माहित पडलं पोलीस आले तो बा काही केलं तो. आई शपथ सांगतो देवा शपथ माय चार रे. नाही पोलिसांना सांगत मी. पण बाबूल काही करू नका. एकटं सांगते काही करू नका दिले. नाही त्याला काही करत नाही रे. पैसे नाही टायमावर भेटले का नाही मग करतो रे. मग जे करायचं ते करतो मी. विश्वास असते आपला कसा तळपा मस्तकात गेली झालं. मग काय तर चाल ठेवते फोन. बस झालं जास्त नाही. रिचार्ज नाही मोबाईल मध्ये. जमलं का मला. काय म्हणते ते. काय म्हणते म्हणजे लावतो म्हणे तू काढते 50,000. मी काय म्हणतो हा बा 1 नंबर प्लॅन केला आपण. कसं फक्त कोणाला माहित नाही पडलं पाहिजे. हे आपल्याच गावातले लेकर आहेत. हे सांगते का मी बाबू तुला बोलतो काय बाबा. नाही याला म्युझिकच नाही आला आणखी. याला साऊंडच नाही आला आणखी. मग मी काय म्हणतो हे काय सांगत नाही पोरगा. आता हे कोणाला सांगी बा त्याला कानी आपला त्याला शकच नाही झाला पाहिजे की आपल्याच गावातले लेकर आहेत. नाहीतर हा बा त्याला माहित पडलं का बाबू. मेलो आपण. हा बा ले रिस्क घेतली बरं. म्यान त्या बंड्यानं दुकानात ले रिस्क घेतली. सांगू राहिलो मी तुम्हाला पैसे पाहिजे ना बरोबर आपण वाटप करू. म्हणलं का या पोराला कसं करू रे बाबा. आता मायाबीन त्याला काय माहित पडलं का लोकाले. लोक मारायचे करतात रे बाबा. म्हणलं का काय का आता हेच करायला लागते रे. आता दुसरं काय नाही आपल्याजवळ. परवा नाही ना आपल्याला पर्याय नाही ना. पण ते बाप्पा माहित पडलं का नाही आपण आहे म्हणून गेमच करते आपला. गेमच करते कारण की बस त्याला माहित नाही पडला पाहिजे फक्त. मग आता ते काय म्हणे पोलिसाला सांगायला दिलं. धमकी दिली दिले. धमकी दिली म्हटलं त्याचे पायच कापतो म्हटलं. पण आता काय त्याचं त्याला माहित बघा. बंड्या गेलं तिकडे. बंड्या बरोबर मेळ लाव त्याला. बंड्या म्हणते की काय करणार काय करायचं ते समजते ना. आता थांब ना. आता येले टाक्या खोबी टाक घरात टाकेले. मी काय म्हणतो जेवायची सोय बी काही खाल्लं नसलं नाही ना. एक काम कर ना पाहुणचार कर ना. याचा पाहुणचार पुरणपोळ्या काय मायाबीन दिलं काय द्यायचं खायले. अरे मरील ना मग तसं ते मेलं तर बाप मग भोमला मारला तुम्ही पोराला माया. मग काय 50,000 जायचे पोरं जायचं. अबे काही दूध गिदानं तरी प्याले. हो दूध आणतो चहा करतो त्याले नाही का. अबे काय लेकरातला तुम्ही. अबे याला खा द्यायला ते खाले. सण खाऊन आला ना ते घरून. खाया तू खाना खाया. नाही रे नाही याचा काही मिळणार लागला आता. मी काय म्हणतो दूध किती दिले काहीतरी मागून राहिले ते बोललं म्हणजे काही ना काही मागरलंच का त्यानं. काही नाही भाजी दिले. नाही रे लक्ष तू बाबा बंडेल फोन ला. त्याला सांग म्हणा असं आहे म्हणा. वेळेला काही खायला घ्यायला जायचं का नाही म्हणाले. मग काय तर हे मरीला काय उपाशी मरीला जीव घालला लहान आहे. लावतो बंडेल फोन. बंडेल विचारतो तिकडं सांग म्हणतो तुझा बाप काय म्हणते म्हणतो ते नाही का. अरे आपण इकडून फोन लावला दिले. तुझा बाप पाहिजे तिकडे काय म्हणते ते का पोलिस आले काय माहिती आता काय म्हणते रे. काय झालं. 50 रुपये जुगाडला म्हणते. नाहीतर म्हणते तुझ्या पोराची मुंडी कापतो म्हणते. बापरे 50 रुपये मागवला का महाबिंदू. अबे पाय ना तो पोर कुठं असेल तर. त्याला बोललो ना मी. आवाज होता ना ते बाबा करत जाणते. मग काय तर तिला बोलता येत नाही धड बरोबर. काय लय लहान आहे ते. पण घरी पाहिलं इकडे तिकडे पाहिलं. बायको म्हणते कुठं आहे कुठं काय. आता तिला काय सांगू किडनॅप झालं ते पोरगा. आता लेटेस्ट पडलं कडे. हा बापू काय का
सुनील टेन्शन न घेऊ इकडे बाय टेन्शन न घेऊ फक्त किडनॅप झाला ना पोरग ते काय टेन्शन न घेऊ म्हणतं हा बा कमी जास्त झालं का नाही गेमच करतात त्याचा मग काय ते बोलेले खतरा म्हणजे तंगडेच कापतो म्हणे पोलिसाजवळ खबर गेली तर लक्षात ठेवून तू मग काय तर काही नको गोष्ट करू काय ऐकून त्याचं पोलिसाजवळ जाय पहिले असं झालं म्हणा. नाही त्यांना सांगितलं पोलिसाजवळ जायचं नाही सांगितलं ना मला नाही तर ते तंगडे कापतात तर त्याचे काही नाही त्यांना माहितीच नाही बोलतात ना. बा तुला सांगतो मी हे जे राहतात गुंडे लोक हे लय भारी राहतात. यांना काय वाटते असं धमकी दिली सांगत नाही तर तू एक काम कर हा जेव्हा ते पोलिसाजवळ जेव्हा हाती लागला का ते मग काय त्यांना समजत नाही तोपर्यंत. नाही मुलाचा जीव धोक्यात नाही घालत मी नाही एक तर साधी एकुलतं एक खायला का काही म्हणतं का मी जात नाही रे पोलिसाजवळ नाही रे तसं नको करू रे पोलिसाजवळ जाय तुला काय वाटते रे आता तुझ्या मुलाला किडनॅप केलं तो 50,000 रुपये दिले तुला काय वाटतं याच्यानंतर दुसऱ्या मुलाला ते किडनॅप करत नाही अबे ते 10-15 लोक असे ले त्यांचा ग्रुप आहे बाबा तू गोष्ट आहे आपल्याला त्यांना पकडायचं बरोबर नाही ते म्हणे पोलिसाजवळ गेली नाही म्हणे पाहिजे म्हणे खबर पोलिसाजवळ खबर गेली म्हणे म्हणजे याचा गेमच करतो म्हणे असं म्हणेन ते आता धमकी देणारच ना रे तू मला सांग तुला तुझ्या मुलाचा जीव वाटवायला की बा मा मुलगा गेला तिथं अरे पण गोष्ट ऐक तू आता तिला 50,000 रुपये दिले तुझं मुलगा सुटलं समजून घेतोय मुलगा सुटलं तुला काय वाटतं याच्यानंतर दुसऱ्या मुलाजवळ जात नाही मग काय तर अरे बाबा त्यांचा प्लॅन असते त्यांचा पुरा मग काय तर त्यांनी टोळी नाही दिला का मग काय एकदम थर्ड क्लास लोक असतात ते त्यांना काही करून आपल्याला पकडायचं म्हणजे पकडायचं. हो ना हे बा हे तुला काय वाटते तुझ्या मुलगा एकटा फसला ते अबे ते किती लेकर फसवते पुढे जाऊन मग काय तर किती लोकांचे ते पैसे लुटतात ते त्यांनी आपल्याला पकडायचं ना तू भिवू नको मी येतो संघ आपल्याला पकडायचं नाही पकडायचं चाल पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करू म्हणा मा मुलगा गायब झाला म्हणा किडनॅपरचा फोन आलता म्हणा 50,000ची मागणी घातली म्हणा त्यांना लवकर अर्ध्या घंट्यात 50,000 रुपये दे नाही तर बाबा तुझ्या मुलाचा गेम करतो म्हणा असं त्यांना आम्हाला धमकी दिली म्हणा तुम्ही सांगा म्हणा काय करायचं काय नाही ते. नाही रे बा मुलगा एकुलता एक आहे बाबा त्याला बोलतात पण नाही काही कमी जास्त झालं का नाही रे बा मला रिस्क घ्यायची नाही एवढी अरे पाय हे असं ऐकतच नाही बा तू तू हा बा अरे भिवू नको ना काहीच भ्यायचं काम नाही ना त्यांना माहितीच नाही पडू देऊ आपण की बा पोलिसाजवळ खबर गेली म्हणून मग काय तर एकदम खतरनाक एकदम स्ट्रॅटेजिक ना आपण एक काम करू त्यांना पकडायचं कोण आहे ते चोट्टे हो का काय म्हणे नाव घेऊ आहे त्याचं काही नाही नाव नाही सांगितलं मला त्यांना काही पण म्हणे लवकर अर्ध्या का घंट्यात बजेट लावणे 50,000चा. अरे तू टेन्शन घेऊ नको सुनील आपण बरोबर गेम करू त्यांचा आपण नाही का ते आपला गेम करतात ते आपण त्याचा गेम करायचा मग काय तुला 50,000 रुपये मागत ना कमी आहेत का पैसे 50,000 रुपये मग काय तर तुला सांगतो मी हवा त्यांना पकडायचं आपल्याला बस विषय संपला. अरे हो शांताराम बरोबर आहे पण लगा त्यांना माहीत पडलं तर रे अरे असं कसं माहीत पडणार त्याला माहीत कसं पडणार आपण त्याला सांगूच नाही ना मग काय तर आपण त्यांनी पकडायचं बस तू टेन्शन घेऊ नको तू 50,000 रुपये जुगाड नको लावू माझ्याजवळ पैसे आहेत 50,000 रुपये पण त्यांना आपल्याला पकडायचं मग काय तर तू टेन्शन घेऊ. बरं ठीक आहे मग तर चालते मग तसं मग करू मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊ पोलिसाला सांगू मग. हो पोलिसाला काल सांगता त्यांना माहित पडलं का नाही गेम करता बरं खरं तुमचं पोरं जीवाचं जातं बरं मी काय म्हणतो माझ्या म्हणणं आहे का पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नका. अबे काही बोल राहिला का नाही हे ऐकून करू याचं अबे मॅडा त्याला माहीतच नाही पडतो ना आपण काय तुमचं पडलं मला बरोबर आहे तुमचं पण त्यांना माहित पडलं तर बाय चान्स त्यांना माहित पडलं का नाही लय डेंजर राहता बरं ते लोक. अरे नाही माहित पडलं जा रे तू काय भिवून राहिला त्याला रे माहित पडत नाही ना बंड्या खरं सांग रे काही होत नाही ना रे माझी गोष्ट आहे का तुम्ही तुमचं एकुलते एक पोरग आहे यांच्या नांदी लागू नका 50,000 रुपये मेळ लावा आणि देऊन टाका ते मग काय तर काही कमी जास्त झालं तर त्यांना माहित पडलं का नाही तुम्हाला पहिले त्यांना वॉर्निंग द्यायला तर ना मग काय तर काही करू नका तसं काही पोलिसाला सांगू नका. सुनल्या त्याचं काय ऐकू नको तू बंड्या चुपचाप बस रे तू माझ्याजवळ 50,000 रुपयाचं आपण काय करू पोलीस स्टेशन जाऊ मी तो संघ आहे तू टेन्शन नाही घेऊन रे तुझ्या पोराला काही होत नाही रे मी तुला गॅरंटी देतो मग काय तर तू टेन्शन घेऊच नको बा तुला सांगतो मी काहीच होत नाही दिले मी गॅरंटी करू तू त्यांना आपल्याला पकडायचा ना लागा तू काहून असा करू राहिला बरं सुनील. बरं पण काही होत नाही ना शांताराम अरे काहीच होत नाही ना त्यांना माहितच नाही पडू देणार रे बाबून मग काय तर त्यांना माहितच नाही पडलं पाहिजे बस मी गॅरंटी घेऊन राहिलो ना तू काय शिल्लक बोलवला आता. बरं ठीक आहे चालते मग तसं ठीक आहे. काय रे मग तिकडची पोझिशन काय म्हणते ते गेम करता का ते आपला दुसरं काही नाही करत ते शांताराम हो पोलीस स्टेशनमध्ये जाऊ म्हणते असं करू म्हणते तसं करू म्हणते त्याला सांगितलं ना सुनीलले म्हटलं बा गोष्ट आहे तो एक पोरगा आहे म्हटलं बा काही कमी जास्त झालं तर नाही बा ते बरोबर त्यांना गेम करता लागते आपल्या काय पोलिसाला सांगतो म्हणते का. हो ना हो का रे मग आता काय रे बेला काय कसं करावे. एक काम करतो त्यांना फोन लावा सुनील म्हणा हमको पता चल गया चल मन. अरे पण काय झालं का अबे पण मी त्याला वारणी दिली ना रे बा तू हा बा म्हटलं पोलिसाजवळ जाशील तुला गेम करील म्हटलं मुलाचा त्याची चांगली गिंगड कापील म्हटलं बा तरी ते जातो म्हणते का. मग काय तर आम्ही 4-5 जण होतो दुकानावर शांताराम भाऊ ते कैलास आणि 2-3 जण म्हणत दिले टेन्शन घेऊ नको मी गॅरंटी घेतो त्या मुलाची काही होणार नाही मी पैसे देतो त्यांना आपल्याला पकडायचं काय भाई तर काय टेन्शन पडलं काय कशा पकडलं दिले
अरे बापरे, म्हणजे आपलाच गेम करता येईल त्याचं काय ले का? नाही रे बा, सोडून देऊ दिले, मग सोडून देऊ. नाही रे बा, सोडून नको देऊ दिले. नाही सोडून नको देऊ दिले. पैसे घ्यायचे ना आपल्याला. काय आहे आपल्याजवळ? पैसे नाही ना आपल्याजवळ आता. हा मग काय काय लिहा? मला वाटलं का जेमिल का मायबीन तर हे तर दुसरं निघालं काम निघा. पोलीस स्टेशन मध्ये जातो म्हणते आम्ही. काय लिहा का? कसं काय करा रे? काय गोष्ट आहे का? तुम्ही त्याला फोन लावा. त्याला म्हणा हमको पता चल गया म्हणा. हम बहुत खतरनाक आदमी आहे म्हणा. हमको पता चल गया म्हणा. तो पोलिसाला सांगू राहिला असं माहित पडलं म्हणा. कारण गोष्ट आली म्हणा. तेव्हा पुरा गेम करतो म्हणा आता. असं संबंध दिले. का रे बंड्या, काय करू रे मी आता? एक काम कर, तू त्यांना फोन लाव. त्यांना म्हणा हा म्हणा तू मला माहित पडलं म्हणा तू पोलीस स्टेशन जाऊ राहिला म्हणा. कॅन्सल कर म्हणा ते. माहित पडलं म्हणा मला आता. तेव्हा पुरा गेम करायचा का म्हणा. थांब म्हणा कापतो म्हणा. त्याला धमक्या चांगल्या. तेव्हा ते भेणार. तेव्हा ते 50,000 रुपये जुगाड लावणार आणि पोलिसाला पण सांगणार नाही. बरं तसंच करावं लागलं नाही का? माय बिन तर त्याला एवढी धमकी देऊन पण ते पोलीस स्टेशन जातो म्हणते. काय बोला त्याला बाप आहे काय ते? थांब सांगतो त्याला. आणि हो ते पोरगी कुठे त्याचं? त्या खोपडीत आहे ते, मग आहे तिथं ते बांधला त्या खुर्चीवर. माय बिन तर थांब लावतो त्या सुनीलला फोन. तू म्हणतो तू तुझ्या गेम करतो म्हणतो. थांब म्हणतो. थांब आता असा कसा पोलीस स्टेशन मध्ये जातं नाही का? थांब बरोबर फोन करतो. दिसलं का बाबू? सापडला का पोरगा? नाही सापडलं. कुठे गेलं ते? पाहा तुम्ही जरा. सगळ्याकडे पाहिलं मी, सगळ्याकडे पाहिलं. पण ते किडनॅपरचा फोन आलता. कोणाचा? किडनॅपरचा? का म्हणे? नाही म्हणे माय पोरग तुझ्या पोरग माय जवळ. शांताराम तू सांग रे तू. त्यांनी काही काळजी करायचं काम नाही. ते किडनॅपरचा फोन आलता की असं म्हणे ते की बा तुमचं पोरग आमच्या याच्या ताब्यात आहे म्हणे. लवकरात लवकर अर्ध्या का घंट्यात मी 50,000 बाजू काढला म्हणे. पण आम्ही कसा गेम केला जाता. ते आपल्याला काही पैसे मागून राहिलं का नाही, आपण जरा गेम करायचा. मग काय तर पोलीस स्टेशन चाललो आम्ही डायरेक्ट आता. अरे हो, पण त्यांना माहित पडलं तर काही होईल ना मग माझ्या पोराचं. मी सांगू राहिलो शांतारामला, पण शांताराम काय ऐकूच नाही राहिला. ते म्हणते मी गॅरंटी घेतो म्हणते त्या पोराची, काही होत नाही म्हणते त्याला. पण त्यांना धमकी दिली ती म्हणा. पण जाऊ दे ना, जातो आम्ही पोलीस स्टेशनमध्ये करतो. त्यांनी पकडलं आपल्याला आता. अरे बाबा, पण तुम्ही कशाला जाता? त्यांना माहित पडलं तर काही होईल ना माझ्या पोराचं. तुम्हाला काय काही होत नाही ना वहिनी, तुम्ही काही काळजी करायचं काम नाही. बाबा तुम्हाला काय वाटते की बा मा पोरग गेलं. अरे बाबा ते किती लोकांना फसवतात. तुमच्या पोराजवळून पैसे घेतात, दुसऱ्या पोराला पकडतात, त्याच्या बापाला पैसे मागतात. किती लोकांना फसवून आले ते. याचा तुम्ही हिशोब केला कधी? मग काय तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही बरोबर गेम करतो. ते नाही का त्याला काय वाटते आम्ही किती मोठे आणि किती लहान आहे. मग काय तर टेन्शन घेऊ नका तुम्ही. पण काही कमी जास्त झालं तर त्यांना माहित पडलं तर? नाही माहित पडलं. मी करतो त्यांचा हिशोब बरोबर. मा पोराला पकडता नाही का ते? मला धमकी देता नाही का ते? थांब म्हणा तू, बरोबर गेम करतो त्यांचा मी आता. तर बा तुमच्या हिशोबानं तुम्हाला जसं वाटतं तसं करा. हॅलो व्हॉट इज युअर नेम ब्रो? काय झालं? तुला काय सांगितलं होतं की पोलिसाजवळपर्यंत खबर गेली नाही पाहिजे, तरी तू चुकी करू राहिला. तू परत चुकी करू राहिला. ते पोरगा तुला जिवंत पाहिजे का नाही? हॅलो नाही कोण सांगलं तुम्हाला? मी नाही करू राहिलो खबर काही. मी नाही काय करू राहिलो. तुला काय वाटते मी लोकल गुंडा दिसतो का तुले? अरे इंटरनॅशनल गुंडा आहे मी. इंटरनॅशनल गुंडा आहे. मला बात एक गोष्ट माहित पडते लवकर मला. मग काय तर ते पोरं गेलं तू आता ते पोरं गेलं. बोट काप त्याचे बोट काप. हॅलो मी सांगत मी पुढे झाले. चुकीला माफी नाही. काय गेम खेळू राहिलो का आपण? तू सांगत नाही मी सांगतो, तू सांगत नाही. कापरे काप त्याचे बोट कापरे. सुरान हॅलो नका. हॅलो मी सांगत नाही मी नाही सांगत नाही. तुला पहिले मी धमकी दिली. तुला म्हटलं पोलिसाजवळपर्यंत खबर गेली नाही पाहिजे, तरी आम्हाला माहित पडलं की तू पोलिसाला सांगणार आहे म्हणून. बरं आता तुझ्या पोरगं गेलं. बा आण रे सुरान रे. हॅलो नाही मी सांगत नाही. मला काय शपथ मी सांगत नाही. मी तुला पैसे आणतो. पैसे लगेच आणतो मी. काय करू नका त्याला, काय करू नका. नाही सांगत ना, खरं सांग. नाही सांगता का? नाही मी सांगत नाही. तुमची शपथ माझ्या लेकरा शपथ सांगत नाही. बरं ठीक आहे. आता म्हणलं तो सांगितलं ना चुकी केली तो. चुकीला माफी नसते आपल्या इकडे. चाल 50 रुपये एक्स्ट्रा आणा लागेल तुला आता 1 लाख रुपये. 1 लाख रुपये जमा कर लवकरात लवकर. आपल्या इथं लवकरात लवकर 1 लाख रुपये जमा कर आणि मला फोन कर. मी तुला सांगतो कुठे आज ते कुठं नाही ते. बरं हो ठीक आहे. लावतो मी दुकान तुम्ही. बरं ठीक आहे. ठेव हो. आता परत तो पोलिसाजवळ समजा पोलिसाचं नाव काढलं, लक्षात ठेव तू. नाही काढत मा पोराला काय करू नका. फक्त काय करू नका. मी करतो. चाल ठीक आहे ठेव. पण
काय झालं रे? अरे त्यांना माहीत पडलं का आपण पोलिस जाऊ राहिलो म्हणून ते? त्यांना कसं माहीत पडलं बे? काय माहित बा, मला म्हणते लोकल गुंडा नाही म्हणते, मी इंटरनॅशनल गुंडा आहे म्हणते बा. काय कसं काय माहीत पडलं त्यांना? अरे पण आपण तर 4-5 जणच होतो बे, आपण काय कोणाला बोललो नाही बा, त्याला कसं माहीत पडलं? कसं माहित नाही मला, पण आता 1 लाख रुपये मागू राहिले ते. खायले का डेंजर लोकांना का मग तिथं का? बरं ठीक आहे मग एक काम कर बा, तू पोलिसाला सांगू नको आता. पोराला काय कमी जास्त झालं का रे? अरे मी तुम्हाला कधी माफ करलं नाही. 1 लाख रुपये दिलेले. सांगत नाही ना मी. आता जमत टेन्शन नको तू, लढ नको तू. शांताराम, मला 50,000 रुपये दे फक्त उसने. माझ्याजवळ 50,000 रुपये खात्यात आहे बँकेत नाही, त्याला देऊन टाकतो 1 लाख रुपये. आता काय इलाज नाही का आता? त्याला माहीत पडलं कसं काय माहीत पडलं का ते? बरं तसंच कर बा, ते काय कमी नाही दुसरं मला दिलं, बातच माहीत पडलं का कसं काय माहीत पडलं दिले. बरं तसं कर, देतो मी 1 लाख रुपये. मला देऊ का 1 लाख रुपये? नाही 50,000 दे. 50,000 रुपये आहेत बँकेत नाही, दे. बरं ठीक आहे देतो. अरे बंड्या, त्याला म्हटलं आता म्हटलं 1 लाख रुपयाची म्हटलं जमलं का काम? तुला तर तू बरोबर बोलला म्हणा, पण तिने डबल लगा पोलिसांना सांगायला पाहिजे. आई आता त्याची टर फाटली, काही भ्याचं काम नाही. तरी तू जाऊन पाहिजे तिथं, त्याची पोझिशन सांगतो मला कसं काय ते काय म्हणतात ते. आता 1 लाख रुपये मागितले डायरेक्ट त्यांनी, नाही का? आता कसं फिटलंच काम आता. आणखी काय म्हणलं सुनील भाऊ, देतो मला पैसे मग. मी म्हटलं तू ते 1 लाख रुपये जमा कर म्हटलं, मला फोन लाव म्हटलं, सांगतो म्हटलं कुठे जातं ते. मग काय तर अबे पोलिसाला सांगते नाही का ते? आता जमलं बा, 1 लाख रुपये भेटवले शिल्लक नाही का? एन्जॉय म्हणजे एन्जॉय. चालते बंडारा, तू तिथं जाय ना, त्यांचं सांगा आम्हाला कसं काय, त्यांचं काय पोझिशन आहे ते. कसं आम्हाला माहित पडत नाही ना, पोलिसाला सांगायला काय ते. आता आम्ही ते थांबतो. बरं ठीक आहे, मी तिकडलं पाहतो, तुम्ही इकडलं पहा. ते पोराकडे लक्ष ठेवायचं असतं का? चाल ठीक आहे, येतो म्हटलं मी. चाल ठीक आहे.